जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडणार आहेत. तर आपण बघूया आता राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार रुपये 2,555 कोटी विमा नुकसान भरपाई. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती. आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे येईल यादी आपण आता बघूया. पहा पात्र जिल्हे शेतकऱ्यांची यादी. तर आपण आता पात्र जिल्हे सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. तर आपण आता बघूया पात्र जिल्हे कोणते आहेत ते. मंजूर करण्यात आलेली रक्कम 2,555 कोटी रुपये विविध कृषी हंगामातील पीक नुकसानाशी संबंधित आहे. कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या तपशिलानुसार ही रक्कम खालीलप्रमाणे वितरित केली जाणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण कोणती रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती विमा हा मंजूर झालेला आहे. तर आपण खालीलप्रमाणे आता बघा मित्रांनो. खरीप आणि रबी 2023 आणि 22 हंगाम 2.68 कोटी रुपये. खरीप 2023 हंगाम 181 कोटी रुपये. रबी 2023 आणि 24 हंगाम 63.14 कोटी रुपये. खरीप 2014 हंगाम 2,308 कोटी रुपये. याप्रमाणे हे जिल्हा वाईज वितरण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कालपासून भरपूर जिल्ह्यांमध्ये SMS यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सुद्धा लवकर येईल. राज्यातील खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसान भरपाईपोटी 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहे. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान मिळणार आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1,760 कोटी विमा भरपाई मिळणार आहे. तर विदर्भातील नुकसानपोटी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक भरपाई मिळणार आहे, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. पीक विम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जमा झालेली नसेल तर लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसात आता हे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, आपण बघूया जिल्हे. कोणत्या जिल्ह्यामध्ये विमा रक्कम जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, पीक कापणी, रोगावर आधारित नुकसान भरपाई. तर या आधारावरती नुकसान भरपाई मिळत आहे. तर मित्रांनो, तुमचा जिल्हा जरी यात नसला तरी 1-2 दिवसामध्ये तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हे नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296 कोटी 88 लाख रुपये. परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 89 लाख रुपये. काढणी पश्चात नुकसान भरपाई 27 कोटी 77 लाख रुपये. एकूण 426 कोटी 55 लाख रुपये. ही सर्वात जास्त रक्कम ही परभणी जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी सर्वात जास्त नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यानंतर आपण बघूया पुढचा जिल्हा आहे मित्रांनो. पुढच्या जिल्ह्यासाठी आपण आता बघूया की पुढचा जिल्हा कोणता. तो पुढचा जिल्हा बघा मित्रांनो. तर तुमचा जिल्हा जर यात नसेल तर मित्रांनो, मला घाबरायचे कारण नाही. कारण की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील. नांदेड जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102 कोटी 62 लाख रुपये. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245 कोटी 59 लाख रुपये. एकूण
357,21,00,000 हे नांदेड जिल्ह्यासाठी आलेले आहेत. तर नांदेड जिल्हा यामध्ये आहे मित्रांनो. नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा ही चांगले प्रकारे रक्कम आलेली आहे. आता आपण बघूया त्यानंतरचा कोणता जिल्हा. जालना जिल्हा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 196,95,00,000 काढणी पश्चात नुकसान 66,44,00,000 एकूण 263,40,00,000 ही नुकसान भरपाई ही जालना जिल्ह्यासाठी आलेली आहे. तर धाराशिव जिल्हा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 231,05,00,000 एकूण 231,05,00,000 ही धाराशिव जिल्ह्यासाठी आलेली आहे. तर धाराशिव जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तीच आलेली आहे. हिंगोली जिल्हा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 26,68,00,000 हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 154,36,00,000 हे हिंगोली जिल्ह्यासाठी आलेले आहे. एकूण बघा मित्रांनो 181,05,00,000 एवढी रक्कम हे हिंगोलीसाठी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे आणि हिंगोलीसाठी 181 कोटी. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 83,38,00,000 पीक कापणी प्रयोगावर आधारित 4 कोटी. मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विम्याचे वितरण हे करण्याचे काम चालू आहे. तरी मित्रांनो तुमचा जिल्हा जर यात नसेल तर घाबरायचे कारण नाही. येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हे वितरण चालू होणार आहे. तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.